अभी भी घर खा पी के आया मैं, डेंग 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 लगाती है मेरी पीछे। अच्छा हुआ अभी अपने मर्जी का मालिक हो गया। अब थोड़ा जी बजे पी लेता हूँ। मेरा यार की है यार एकुलता एक लहान भावाचा मुलगा आहे, वंशात मुलगा नाही आणि मुलगी नाही, आणि म्हणून त्या भावाच्या मुलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवलं. तरुण झाला, लग्न करून दिलं, चांगली सून पाहून दिली, एक नाती नाही. आज व्यसनाधीन झाला, समजवण्याचा प्रयत्न करतो, ऐकायला तयार नाही. 8 दिवस झाले बाहेर आहो, घरामध्ये काय आहे माहित नाही. हा कुठे गेला असेल, कशा पद्धतीने वावरतो, तिकडे तिला बिचारीला खायला मिळत नाही, अशी स्थिती निर्माण आहे. शेती विकून टाकली, शेती विकून टाकली, गाय ढोरं विकून टाकले या नालायकानं. पण काय सांगावं, लोक सांगे ब्रह्मज्ञानं, मात्र स्वतः कोरडे पासानं, अशी माझी स्थिती आहे. जाऊन बघतो घराकडे. अरे 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 राजा तो घर में सोया है. घुम्या 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 रे. लई झाली का हालत केलास रे. एवढं साजरं मकान सोडून त्या गाई म्हशीच्या कोठ्यामध्ये शेण खायला लाज नाही वाटतात. बेश्रम घोड्या भाड्याच्या बैला. घुम्या घुम्या रे घुम्या म्हटलं माझ्या लहान भावाच्या मुला. घुम्या घुम्या रे घुम्या. आलीच दिया बहीण अरे मला माहित होता की सपाटी ती भावच्या मध्ये त्या बापमाने तुला ओळखत नाही बाजून त्याला माझ्या घरी आला. व तू जाशील पण येशील भूमाच्या घरी. या बहीण आलेच ये इकडे आले. वाटतंय ना काहीतरी भांडण केलं असेल. हा शिवा देऊन राहिला त्या सुनपोरीले. अशी तर सारी होती बा बायकोची. जास्त झाली का इकडे ये. ओ मला माहीत होता गौरा व तू जाशील पण मी तुझ्या प्रेमाचा नवरा आहे. आलीस. अरे अरे ती बायको होय. तू माझी बायको नव्हे, माझी बायको चिकन आहे. चिकन चकन आहे. तुला टोळा केस आहेत. चांगलं परफून जास्त झाली का रे. रे 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 अबे मैंने किसको छेड़ा, मैंने तो शेर को छेड़ा. बेश्रमा एवढी घेतला का रे. बाबाजी बाबाजी मोठा है बाबा. तो हे काट, कुछ काय. तो हे काय. अरे बड़ा भी है बाबा. अबे पिया वडिलापेक्षा मी मोठा आहो नालाय का. चौड़ा भी है हो बाबा. चवळा हो. सांगायला जातो, ऐकायला तयार नाही. हारून गेलो नालाय का. आर्जवान मुलगी आहे. बरोबर आहे बाबा. हा? बरोबर आहे बाबा. कोण्या बायकोची फिकर नाही, पोरीची फिकर नाही, संसाराची फिकर नाही. काय साध्य करीन म्हणतेस. काही नाही बाबाजी. हा? काही नाही बाबाजी. लाज नाही वाटत. लागली बाबाजी. बेश्रमा हा.
हलकटा हा. लाज नाही वाटत तुला नाही बाबाजी. एवढं दारूवर प्रेम आहे बापा बापा दारू कोणते फायदे आहेत रे दारू पासून दारू पासून तुम्हाला त्याला माहितच नाहीये. दारू पासून कोणते फायदे आहेत पहिला फायदा असा आहे का पिल्यावर नाही बुद्धी चंचल होते. होते लई फायदे असतील बापा बापा भरपूर फायदे आहेत. हा पहिला फायदा पहिला फायदा. मग आणखी समोर दुसरा फायदा माई बायको गौराला खराब येते. होते पिऊन आल्यावर येऊन आल्यावर. हा हा तिसरा फायदा तिसरा फायदा मी एक दोघा झालेला कुस्तीमध्ये दणकवले देतो. कमी असल्यावर होते जास्त झाल्यावर जास्त झालं मी लाडू तेल खाया लाज नाही वाटत एवढं दारूवर प्रेम आहे अरे ये प्यार तो है ये लोकांचं पाहून तुला अनुभव होत नाही तर पिऊन अनुभव करतो म्हणते बरोबर बाबा. काय बाबा करशील? भुम्या, हा बाबाजी. भुम्या. हा बाबाजी. या व्यसनामध्ये काही ठेवलं नाही रे बरोबर बाबा. कितीतरी लोकांच्या संसाराच्या रागरागोळ्या झाल्या रे. बरोबर बाबाजी. अभ्यास तेव्हा ते वाडी विकून टाकला गाय म्हशी विकल्या तेवढंच नाही नाला का राहायचं सुद्धा गाड ठेवलास कुठे जगला तर अन्यात राहील म्हणते नाही बाबा. कुठे राहील म्हणते हं? तुकडा अबे लई अरण्य फिरलो ओजी. अनेक प्रकारचे जानवर पाहिले पण तुझ्यासारखा डुक्कर पाहिलं नाही आला बरोबर आहे बाबाजी. मी तुमच्या घरी राहील म्हणलो बाबा. प्रत्येकांचे घरदार करण्याचा प्रयत्न करतो त्या मानापणीचा होजी. एक वर उतरत नाही तू या पद्धतीनं या लायकीने जर वावरला या गावात हं? आज कॅम्प्युटरचा युग आहे मोबाईलचा काळ आहे समजला मोबाईलचा जमाना आहे हं? तुम्ही टेन्शन नको घ्या. आहेत हो बाबा. गल्लीतली बातमी दिल्लीत सणामध्ये जाते बरोबर आहे बाबाजी. या पद्धतीने वावरला तर कोण सोयरा उतरत आपल्या घरी तुमचा बाबा का? अबे जी आई 9 महिने 9 दिवस गरबा ठेवते रे हो का? जन्मात घालते होजी. नवसूत्र पाना पाचते होजी. हातभराचं ईदभर करते होजी. पुण्याच्या सावलीत नेते होजी. त्या जन्मदात्रीची न ऐकणारा व्यसनाधीन व्यक्ती आहे बरोबर बाबा. आवडलाची ऐकत नाही भावाची ऐकत नाही बहिणीची ऐकत नाही तेवढंच नाही रे दुसऱ्याची मुलगी सून बनून घरी येते बदलाची सून बनून स्वतःची पत्नी बनून सेवा सुरक्षा करण्याकरता त्या अर्धांगिनीची जीवन संगिनीची न ऐकणारा व्यसनाधीन व्यक्ती आहे काय साध्य करील म्हणते
सर्वंट असेल रे, हा बाबा सरकारी कर्मचारी असेल, हा बाबा त्याचा 90,000 पगार असेल, हा बाबा तो व्यसनाधीन झालेला असेल, म्हणजे की त्या व्यसनाशिवाय जगू शकत नसेल, त्याला असं वाटत असेल तर त्याची किंमत काय आहे या जगामध्ये याचा विचार केला? सोयीचं केलं बाबाजी, याचा विचार केला का? सोयीचं केलं बाबाजी. हा? काय केलं तुम्ही? काय सत्य करील म्हणते? काय नाही बाबाजी. बिघडून जाते मला या जातीचं, वाचिक सर्वपती वाईट पाहणं. या पद्धतीने वावरला एकाचं पाहून दुसरा शिकते, बरोबर आहे बाबा, दुसऱ्याचं पाहून तिसरा शिकते. बरोबर आहे बाबाजी, समजलं? बरोबर आहे, गाव खराब असलं तर पोस्ट खराब दिसते, बरोबर आहे बाबा. पोस्ट खराब असली तहसील खराब असली, जिल्हा खराब दिसते, जिल्हा खराब असला तर राज्य खराब दिसते, विदर्भ खराब दिसते, विदर्भ खराब असला तर राज्य, आणि राज्य खराब असलं तर त्याला संपूर्ण देश खराब दिसते. हा मोठा फायदा आहे का बाबा मापासून? त्याचा प्रयत्न करतो, ऐकायला तयार नाही. या पद्धतीने वावरला तर होणाऱ्या पिढीवर काय वाईट परिणाम होतील याचा विचार केला. अबे हा 10 वर्षाचा, 11 वर्षाचा, 12 वर्षाचा मुलगा जाऊन त्या बिअर बार मध्ये बसते. नाही वाटत तुला, नाही का? हा? आलं बाबाजी. चाल घराकडे. हो जी बाबा. हॅलो, आदरणीय आमच्या गावचे भाऊजी बागडे, सूत्र संचालक स्टेजवर येतील असे मी त्यांना विनंती करतो. आमचं राऊंड समाप्त झालं. यानंतर मान्यवरांचं सत्कार झाल्यानंतर आदरणीय शाहीर साहेबांना आमंत्रित करतो. पुढच्या राऊंड करता त्यांनी मंचावर यावं आणि दुय्यमीचं सेकंड राऊंड सुरुवात करून आपलं विचार सादर करावं. धन्यवाद शाहीर साहेब.